लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव पोलीस स्टेशनला गेलेला आहे. राघवचा खूप काळानंतर आता पोलीस स्टेशनचा हा पहिलाच दिवस आहे. कमिशनर साहेबांना कडक असा सॅल्यूट करून राघव रत्नपारकी रिपोर्टिंग सर असं म्हणून तो आता जॉईन झालेला आहे. कमिशनर साहेबांनी देखील राघवचं स्वागत केलं आहे. वेलकम माय बॉय, तुझी गरज आहे डिपार्टमेंटला असं म्हणून त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर कमिशनर सांगतायत की आउट ऑफ द वे जाऊन मी तुला मदत केली, याचं कारण तू खरंच कर्तबगार पोलीस अधिकारी आहेस. तुझ्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची गरज फक्त पोलीस डिपार्टमेंटलाच नव्हे तर समाजाला सुद्धा आहे. समाजातली कीड घालवणारा तू व्यक्ती पण आज तुझ्याच पाठीमागं कीड लागली होती आणि म्हणूनच मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो आणि सतत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पण आता आपल्याला काही काम पण करायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. राघव म्हणतो, त्यासाठीच तर साहेब मी इथं आलेलो आहे. जे काय काम असेल ते मला सांगा, मी माझं जीव ओतून ते काम करायला तयार आहे. तेव्हा कमिशनर साहेब सांगतात की राघव, तुला आठवत असेल की आपण मागं काही दहशतवाद्यांना पकडलेलं होतं. त्या महिला दहशतवादी होत्या. राघव म्हणतो, हो सर, मला सर्व काय आठवतं आहे. तेव्हा साहेब सांगतात की आता मला असं समजलं आहे की अजून काही दहशतवादी त्यांच्या मदतीसाठी आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. त्यांचा प्लॅन नक्की काय आहे ते समजलं नाही. जेलमधून त्यांना पळवून घेऊन जायचं आहे का अजून शहरामध्ये नवीन काय घडवायचं आहे. पण आता तू त्या मिशनवर काम करायचं आहे आणि या मिशनला एक चांगलं नावसुद्धा द्यायचं आहे. काय नाव देशील या ऑपरेशनला असं जेव्हा ते राघवला विचारतात तेव्हा राघव सांगतो, आपण याला कोड रेड नाव देऊया. आता राघव कोड रेड या ऑपरेशनवर काम करत आहे. राघव कमिशनर साहेबांना सांगतो की तुम्ही काहीच काळजी करू नका. हे दहशतवादी अजिबात काही करू शकणार नाहीत. ना ते जुन्या महिलांना पळवून नेऊ शकतील, ना ते स्वतः शहरामध्ये काय करू शकतील. आता त्यांच्यामध्ये राघव रत्नपारकी हा मोठा अडथळा असणार आहे आणि मी प्रयत्न करून त्या नवीन आलेल्या दहशतवाद्यांना सुद्धा पकडण्याची तयारी करणार आहे. राघवचे हे शब्द ऐकल्यानंतर कमिशनर साहेब खुश होतात आणि म्हणतात, राघव, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. तू आहेस म्हणल्यानंतर मी आता निश्चिंत झालेलो आहे. राघव म्हणतो, त्यांचा आपल्याला प्लॅन काय आहे ते बघावं लागणार आहे. कमिशनर साहेब म्हणतात, आणि त्याच्यावरच तू काम करणार आहेस. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी तुझा ॲक्शन प्लॅन काय आहे ते सुद्धा तयार कर. राघव म्हणतो, माझं ॲक्शन प्लॅन मी तयार करतो, पण त्या अगोदर ही सगळी केस व्यवस्थितपणे स्टडी करतो, म्हणजे माझ्या लक्षात येईल की नक्की ते काय प्लॅन करू शकतात. कमिशनर साहेब म्हणतात, मला खात्री आहे राघव, तू अगदी छानपणे अभ्यास करून तू ठरवशील की नक्की या केसमध्ये काय काय केलं पाहिजे. पण जपून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण हे दहशतवादी खूप खतरनाक आहेत, ही गोष्ट तुला सांगायची गरज नाही. राघव म्हणतो, खतरनाक लोकांशीच झटण्यासाठी आणि त्यांच्याशी दोन हात करण्यासाठीच मी पोलीस ऑफिसरची नोकरी जॉईन केलेली आहे सर. त्यामुळे भीती मला न वाटता भीती त्यांना वाटली पाहिजे की राघव रत्नपारकेशी त्यांचा आता पंगा असणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. या केसचा मी डिटेल अभ्यास करेल आणि तुम्हाला सर्व काही व्यवस्थित इन्फॉर्मेशन देईल. आता रेड कोड हे माझं काम आहे असं मी समजणार आहे, त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. कमिशनर साहेब राघवच्या त्या कॉन्फिडन्सवर एकदम खुश होतात आणि म्हणतात, राघव, तुझ्याकडून मला नेहमी हीच अपेक्षा असते. एखादं काम तुला सांगितल्यानंतर ते तू अगदी प्रामाणिकपणे आणि जीव ओतून करत असतो. पण लक्षात घे, तुझ्या जीवाला सुद्धा जपणं गरजेचं आहे, कारण तुझ्यासारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे. असं म्हणून ते उठतात. तेव्हा राघव देखील उठतो आणि त्यांना सॅल्यूट करून सांगतो की तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझ्या जीवाला जपेन, पण त्यांना मात्र मी जिवंत सोडणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. असं म्हणून राघवने आता कमिशनर साहेबांच्या हातात हात दिलेला आहे. कमिशनर साहेबांना 100% कॉन्फिडन्स आहे की राघवने जर का एखादी केस हातात घेतली तर राघव तो अगदी सक्सेसपणे पूर्ण करतो. त्यानंतर आपल्याला इकडं पाहायला मिळतं की मधू जेलमध्ये बसलेली आहे. भिजलेल्या मांजरासारखी तिची अवस्था झालेली आहे. तिच्याजवळच अक्का आणि तिच्या 2 साथीदार तिच्याकडंच पाहत बसलेले आहेत आणि तिला वाटतं की आता सिंधू कधीच येणार नाही, आपल्याला सिंधू भेटणार नाही. पण सिंधू तेथे आलेले आहे. सिंधूला पाहिल्यानंतर मधूच्या अंगामध्ये नवचैतन्य आलेलं आहे. सिंधूला पाहिल्यावर तिला वाटतं की आता सिंधू आपल्याला जेलमधून बाहेर काढणार आणि त्यासाठीच आलेले आहे. लगेच ती उठते आणि सिंधूला म्हणते, बरं झालं सिंधू तू आलीस. इथं माझं काय चाललं आहे आणि माझे काय हाल आहेत ना ते तुला माहिती नाही आहे. माझी अतिशय वाईट अवस्था सुरू आहे. मधूचं ते बोलणं ऐकून सिंधू मात्र आश्चर्यचकित होते.
तुला तर भलता ॲटिट्यूड होता, आता तर तू एकदम जमिनीवर येऊन बोलायला लागलेले आहेस. कुठं गेला तुझा ॲटिट्यूड?" असं म्हणून सिंधू तिला खिजवताना आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा मधू म्हणते, "सिंधू, मी तुझ्याशी आणि तुमच्या घरच्यांशी खूप वाईट वागलेले आहे. मला माहिती आहे मी चुकीची व्यक्ती आहे. पण मी तुला हात जोडून माफी मागते आणि मला या जेलमधून बाहेर काढ" म्हणते. सिंधू म्हणते, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? राघवला फासावर लटकवण्यापर्यंत तू पोचलेली होतीस आणि आता तू हात जोडून माफी मागायला लागलेली आहेस. तुला समजते तू काय करते?" मधू म्हणते, "जे झाले ते होऊन गेलेलं आहे. माझं खूप चुकलेलं आहे. तुझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना मी त्रास दिलेला आहे. मी खूप वाईट व्यक्ती आहे. माझ्या इतकं नालायक कोणीही नसेल. तरी देखील मी हात जोडून तुझी माफी मागते आणि तुला फक्त एकच गोष्ट मागते, ती म्हणजे मला जेलमधून बाहेर काढ सिंधू. अन्यथा माझं काही खरं नाही आहे. मी जेलमध्ये मरून जाईल किंवा माझं काहीतरी होईल असं मला वाटतंय. त्यामुळं तू मला पटकन जेलमधून बाहेर काढ आणि नसेल तर तू मला किमान या जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करायला राघव सांग. राघव पोलीस आहे. तू हे सगळं काही करू शकतोय. माझ्यासाठी प्लीज एवढं कर," असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेस अक्का आणि तिच्या साथीदार मधू काय काय बोलते त्याकडे लक्ष देत असतात. सिंधूचं देखील लक्ष त्या अक्काकडे असतं. सिंधू म्हणते, "तुला असं वाटतं का तू सांगशील, मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुला जेलमधून बाहेर काढेल? तर लक्षात घे, मी तुला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आलेली नाही आहे. मी फक्त तुला भेटायला आलेले आहे आणि ते पण मला विनू म्हणला म्हणून. अन्यथा मला तुझं तोंड पाहण्याची देखील इच्छा नाही. तरी देखील मी आलेले आहे." मधू म्हणते, "प्लीज सिंधू असं करू नको. प्लीज असं करू नको. अन्यथा माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकेल. ही मागं बसलेली व्यक्ती आहे ना, खूप डेंजर आहे. या मला सतत बोलतात आणि मारत असतात. तू ना मला लवकरात लवकर या जेलच्या बाहेर काढ किंवा दुसऱ्या जेलमध्ये तरी ठेव," असं म्हणून मधू अक्षरशः तिच्या पायावर लोळण घेत आहे. सिंधू मात्र आता तिचं काहीच ऐकत नाही. सिंधू म्हणते, "तुझ्या या गोड बोलण्याला मी अगोदर पण भाळलेले आहे आणि तुला जेलच्या बाहेर काढलेलं आहे. पण त्यावेळेस तू माझं काय केलंस ते मला माहीत आहे. तुला जेलच्या बाहेर काढलं की तू नवीन नवीन कांड करत राहणार आणि आम्हाला त्रास देत राहणार." मधू हात जोडते आणि म्हणते, "मी असं काहीच करणार नाही. मी खरं सांगते, मी आत्ता असं काहीच करणार नाही. मी बदलण्याचा प्रयत्न करेल." तेव्हा पाठीमागून अक्का म्हणते, "अहो, काय या बाईवर विश्वास ठेवायला लागला? एक नंबरची खोटारडी बाई आहे." सिंधूला ती व्यक्ती सांगत असते. अक्का सिंधूला बोलत असते आणि सांगत असते की ही बाई खूप खोटारडी आहे. तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो, काल हिनं माझ्याशी भांडण केलं. अगोदर तर हिनंच मला मारलं आणि पोलिसांना तक्रार केली की मी हिला मारलं म्हणून. माझं खोटं वाटत असेल तर आता ह्या बाईला विचारा की, असं म्हणून अक्काने तिच्या साथीदाराकडे हात केलेला असतो आणि त्या साथीदार पण बोलतात की, "अहो, खरंच ही ना तुमची मधू आहे ना, ती लय खोटारडी बाई आहे. तीच मारते आणि दुसऱ्यावर नाव घेते. काल तर माझ्या अक्काचं नरडं दाबलं होतं तिनं." तेव्हा ते अक्काच सिंधूच्या जवळ येते आणि मधूविषयी तक्रार सांगू लागते आणि म्हणते, "अहो, आम्हालाच ह्या जेलमधून कधी निघून जाईल असं झालंय आणि आम्ही कशाला हिला मारू? आम्ही हिला मारून काय आमची शिक्षा वाढवून घेऊ काय?" असं म्हणून अक्का एकदम गरिबासारखं बोलत असते. तेव्हा सिंधूला सुद्धा आता अक्कावरच विश्वास बसतो आणि सिंधूला अगोदरच माहिती आहे की मधू काहीही बोलू शकते आणि खोटारडेपणा करू शकते. त्यामुळे सिंधू मधूला म्हणते की, "मधू, मला काही सांगण्याची गरज नाही आहे. माझा तुझ्यावर विश्वास नाही हे नव्याने मी तुला कशाला सांगू? मी तुला सांगते की मी फक्त तुला भेटायला आलेले होते. जेलच्या बाहेर मी तुला कधीसुद्धा काढणार नाही. ही गोष्ट कायमची तुझ्या मेंदूमध्ये फिट करून ठेव." असं म्हणून सिंधू आता तेथून निघून गेलेले आहे. सिंधूला थांबवण्याचा प्रयत्न मधू करते, पण सिंधू मात्र तिचं काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. "सिंधू, जरा थांब. मी काय म्हणते ते ऐक. खरंच माझ्यावर अगं इथं खूप मोठं संकट येऊ शकतं. माझा जीवसुद्धा जाऊ शकतो," असं ती बोलत असते. पण सिंधू मात्र तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही आणि सिंधू तेथून निघून गेलेली आहे. त्यानंतर अक्का मात्र मधूच्या जवळ येते आणि म्हणते, "तुला तर लयच चरबी आहे. आलेल्या सगळ्या माणसांना तो आमच्याविषयी खोटं सांगते काय?" तर आता इकडं राघव घरी आलेला असतो. राघव ड्युटीहून थकून आलेला असतो आणि तो घरात येऊन बसतो आणि राजश्री त्याच्यासाठी एक पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याला पाणी देते. तेव्हा राघव म्हणतो, "आई, तू पाणी घेऊन आली आहेस. सिंधू कुठे आहे?" तेव्हा राजश्रीने त्याला सांगितलं की सिंधू मधूला भेटण्यासाठी गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर राघवला देखील धक्का बसलेला आहे. सिंधूने तिथे जाण्याची काय गरज होती असा प्रश्न त्याला पडलेला आहे आणि किती वेळ झालं ती गेलेली आहे, अजून ती कसं काय आलेली नाही आहे, मला आत्ताच्या आत्ता तिला फोन करून बोलवलं पाहिजे असं म्हणून तो स्वतःचा फोन काढतो आणि सिंधूला फोन लावतो. राजश्री देखील चिंता करते कारण सिंधू बराच वेळ झालं आलेली नसते. तिला देखील चिंता वाटत असते आणि आता राघवने सिंधूला फोन केलेला असतो.
राघव सिंधूला फोन करतो आणि विचारतो की तू नक्की कुठे आहेस आणि कधी येणार आहेस. आणि तेव्हा राघवलाच मोठा धक्का बसलेला आहे, कारण सिंधू तर आता घराच्या एकदम जवळ आलेली असते आणि ती घराच्या आतपर्यंत पोहोचलेली असते. राघव तिला पाहतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसलाय, कारण सिंधूच्या बरोबर मधू आहे. मधू व्हीलचेअरवर बसलेली आहे आणि मधूच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्याला पट्टी देखील बांधलेली आहे आणि ती एखाद्या लहान मुलांसारखं वर्तन करत आहे. राघव मधूकडं पाहतो आणि सिंधूला बोलायला लागतो आणि म्हणतो, हिला घेऊन तू कशाला लिहिलेस? आत्ताच्या आत्ता ही जिथं होती ना तिथं तिला सोडून ये. तुला माहिती आहे ना ही व्यक्ती काय करू शकते ते? तेव्हा सिंधू म्हणते, मला सगळं माहीत आहे, पण काय काय झालेलं आहे ते ऐकून तरी घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचं मत मला सांगा. तुम्ही जे मत द्याल त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे. रुक्मिणी देखील सिंधूवर चिडलेली आहे आणि सिंधूला म्हणते, सिंधू ही काय करू शकते तुला माहिती आहे ना? कसलंही सोंग आणू शकते. आजपर्यंत तिनं काय काय केलं आहे ते तुला माहीत आहे. आपल्या घरात हिला ठेवणं म्हणजे एखाद्या सापाला घरात सोडल्यासारखं आहे. हिला किती जरी दूध पाजलं तरी ती एके दिवशी विषच ओकणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. पण इकडं मधू मात्र एखाद्या लहान मुलांसारखंच वर्तन करत असते, बोटं मोजत असते आणि लहान मुलांसारखंच ती बोलत असते. तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की नक्की काय झालेलं आहे. सिंधू सांगते की मी तिला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेले होते आणि तेव्हा मी तिला सांगितलं होतं की मी तुला जेलच्या बाहेर अजिबात काढणार नाही आणि त्याप्रमाणे मी तिला काढणार देखील नव्हते. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की मला तिला जेलच्या बाहेर आणावंच लागलं. तेव्हा सिंधू सांगते, मी तिला खूप बोलले आणि जेलमधून मी तिला भेटून निघून आलेले होते. पण जेव्हा मी निघून आले होते तेव्हा जेलमध्ये मोठा प्रसंग घडला. जेलमधल्या काही महिलांनी तिला खूप मारहाण केलेली आहे. अक्षरशः तिला धरून तिला अक्षरशः तोंडावर बुक्क्या मारलेल्या आहेत. त्याचबरोबर लाथा देखील घातलेल्या आहेत. अक्काने मधूची चांगलीच धुलाई केलेली असते. तुला चांगलीच चरबी चढले ना, आज तुझी सगळी चरबी उतरवते असं म्हणून अक्काने अक्षरशः मधूला लातांनी धुलाई केलेली असते. 2 महिलांनी तिला पकडून ठेवलेलं असतं आणि अक्का मात्र तिला धपाधप लाथा घालत असते. मधू अक्षरशः रक्तबंबाळ झालेले असते. मधूच्या नाकातोंडातून रक्त येत असतं तरी देखील अक्का शांत बसत नसते. अक्काने तिची जबरदस्त धुलाई चालूच ठेवलेली असते. येणाऱ्या व्यक्तींना तू काही सांगते आणि आमच्यावर दादागिरी करते ना, आता तुझं बघ मी काय करते असं म्हणून अक्का तिला जोरदार मारत असते. अक्षरशः भिंतीवर तिचं डोकं आपटत असते आणि तिचा गळा देखील दाबत असते. मधू तिची हात जोडून माफी मागत असते, पण अक्काच्या डोक्यात राग गेलेला असतो, त्यामुळे अक्का मात्र शांत बसत नसते. तुला वाटतंय ना तुझ्या अंगात लय चरबी आहे, तुझं काय करते बघ असं म्हणून अक्का तिला जोरदारपणे ढकलून देते आणि तेव्हा एक कोपरा तिच्या डोक्याला लागतो आणि मधू रक्तबंबाळ झालेले असते. तो लागलेला कोपरा इतका जबरदस्त लागलेला असतो की मधूच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि मधूच्या मेंदूला जबरदस्त मार लागलेला असतो. ते रक्त पाहून आणि लागलेला आघात झाल्यामुळे मधू आता बेशुद्ध पडलेले असते. मधूला प्रचंड लागलेलं असतं आणि त्यामुळंच सिंधू तिला घरी घेऊन आलेली आहे असं सांगत असते. सिंधू सांगते की जेव्हा मी जेलमधून माघारी येत होते तेव्हा मला पुन्हा एकदा फोन आला आणि तो फोन हॉस्पिटलमधून आलेला होता. हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं होतं की मधुरत्न पारखींना तुम्ही भेटायला आलेला होतात ना, आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. खरं तर माझ्यासाठी पण हा धक्काच होता, कारण मी आत्ताच तिला भेटून आले होते आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये कसं काय ॲडमिट केलं आहे असं मला देखील वाटलं होतं. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मधुरत्न पारखी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे. तो मार इतका भयानक आहे की मधूच्या काही सेल, ब्रेन सेल या डेड झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्या एकदम लहान मुलांसारखं वागू लागलेल्या आहेत असं डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं. डॉक्टरांनी जरी मला सांगितलं तरी देखील माझा काही विश्वास बसलेला नव्हता. मधू किती खोटारडी आहे हे मला माहीत आहे, कारण मधूने या अगोदर असं केलेलं आहे हे मला माहीत आहे. मधूने सुरुवातीला जेव्हा तिचा अपघात झाला होता तेव्हा अपघातामध्ये काही झालं नव्हतं तरी देखील असं सांगितलेलं होतं की मी पॅरालाइज झालेले आहे आणि डॉक्टरांना देखील तिने तेव्हा मॅनेज केलेलं होतं. त्याचबरोबर आपल्याच घरात राहून तिने पॅरालाइज असल्याचं नाटक देखील केलेलं होतं. पण जेव्हा पॉलिसी प्रीमियम वाढवावं लागणार आहे यासाठी तिला एक व्यक्ती भेटला आणि त्यावेळेस मधूने त्याला सांगितलं की मला काहीच झालेलं नाही आहे, त्यामुळं प्रीमियम वाढवण्याची काहीच गरज नाही. तेव्हा समजलं होतं की मधू फिट अँड फाईन असते आणि ही गोष्ट
सिंधूच्या समोर आलेले असते. तेव्हा सिंधूला समजलेलं असतं की मधू किती खोटारडेपणा करू शकते, कशा प्रकारे ती नाटक करू शकते आणि डॉक्टरांना देखील मॅनेज करू शकते. तेव्हा सिंधूने तिला धडा शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती गोष्ट सिंधूवरच उलटलेली असते. कारण सिंधूला तिने दरीमध्ये ढकलून दिलेलं असतं. ती गोष्ट आता सिंधूला स्पष्टपणे आठवत असते. मधू काहीही करू शकते या गोष्टीवर सिंधूचा विश्वास आहे आणि त्यामुळंच आत्तासुद्धा सिंधूला मदत करावी की न करावी असा प्रश्न तिच्यापुढं आहे. आत्तासुद्धा तिच्या डोक्याला लागलेलं आहे. ते सुद्धा खोटं असण्याची शक्यता आहे असंच अजूनही सिंधूला वाटत असतं. एक नर्स मधूला घेऊन सिंधूच्या समोर येते. तेव्हा मधू मात्र एकदम बेशुद्ध अवस्थेत असते आणि ती कोणाशी काहीच बोलत नसते. तेव्हा सिंधू मात्र तिच्या समोर जाते आणि म्हणते, मधू, तुला असं वाटत असेल की तू सगळं काही करशील आणि मी ऐकत राहील आणि तुझ्याकडं पाहत राहील. तू किती खोटारडे आहेस आणि किती नाटके आहेस ते आता सर्वांना माहीत आहे आणि मला तर ते चांगलंच माहीत आहे. आत्ताच्या आत्ता हे नाटक बंद कर. हे सगळं नाटक तू कशासाठी करते ते मला माहिती आहे. तुला जेलच्या बाहेर यायचं आहे ना, तर ठीक आहे. मी तुला शब्द देते की मी तुला जेलच्या बाहेर काढणार आहे. पण आत्ताच्या आत्ता हे नाटक बंद कर, असं सिंधू म्हणते. पण तरी देखील मधू काहीच रिस्पॉन्स देत नाही. सिंधू खूप रागाने तिच्याशी बोलत असते. तेव्हा डॉक्टर सिंधूला म्हणतात की अहो, तुम्ही तिच्याशी काय बोलतायत? तुम्ही जे काय बोलताय ना ते त्यांना काहीच कळत नाही, कारण ते त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही आहे. त्यांच्या खरोखरच मेंदूच्या काही पेशी या खराब झालेल्या आहेत, त्या डेड झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्या एकदम लहान मुलासारखं वागू शकतात. आपण काय बोलतोय ते त्यांच्यापर्यंत कधीच पोचणार नाही, असं दस्तूरखुद्द डॉक्टरांनीच आता सिंधूला सांगितलेलं असतं. तेव्हा आता सिंधूला काहीच पर्याय नसतो डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याच्या पलीकडं. सिंधूला देखील आता हीच गोष्ट खरी वाटलेली आहे. डॉक्टर सांगतायत त्याच गोष्टीवर सिंधूने विश्वास ठेवलेला आहे. सिंधूला देखील वाटतंय की आता मधू पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. तिचा खरोखरच ब्रेन डेड झालेला आहे आणि काही पेशी डेड झाल्यामुळे ती लहान मुलांसारखी वागू लागलेली आहे आणि त्यामुळंच ते तिला घरी घेऊन आलेले असते आणि खरोखरच मधू एखाद्या लहान मुलांसारखं वागत असते. तेवढ्यात विनू तेथे येतो आणि मामा आली आहे असं म्हणून तो खूपच खुश होतो. मधू आलेले असते. तिला पाहून विनूला खूपच आनंद झालेला आहे आणि तो धावत पळतच मधूकडे जातो आणि मामा, तू आलीस, मला किती आनंद झाला आहे. त्याचबरोबर तो सिंधूचे देखील आभार मानतो आणि म्हणतो की खरंच आई, तुझे खूप खूप आभार, कारण तू मामाला इथं घेऊन आलीस. मला तिला भेटायचं होतं, मला तिला बोलायचं होतं. तुला माझ्या मनातलं कसं कळलं मला माहिती नाही, पण बरं झालं तू घेऊन आलीस, असं म्हणून विनू लगेच धावत पळत मधूच्या जवळ जातो आणि मधूला बोलू लागतो. पण मधू मात्र त्याच्याशी नीट बोलत नाही. मधू त्याला एखाद्या लहान मुलासारखंच बोलायला लागते. तू माझा मित्र बनशील, आपण मित्र बनूया, असं म्हणून ती त्याला हात करते. विनूला कळत नाही की मधूला नक्की काय झालेलं आहे. मधू मात्र एखाद्या लहान मुलांसारखं टाळ्या वाजवत असते, हातवारे करत असते आणि बोलत असते. हे पाहून विनूला मात्र मोठा धक्का बसलेला आहे. आपली मामा असं का वागायला लागले हे मात्र त्याला समजलेलं नाही आहे. तो राघव आणि सिंधूला विचारतो की नक्की ह्यांना काय झालेलं आहे आणि या अशा का बोलत आहेत. तेव्हा सिंधू सांगते की हिच्या डोक्याला मार लागलेला आहे. तेव्हा मात्र विनूला प्रचंड मोठा धक्का बसलाय. आजपर्यंत आपल्याला चांगलं मानणारी, आपली सेवा करणारी मधू म्हणजेच त्याची मामा आज ही एका वाईट अवस्थेतून जात आहे याची जाणीव विनूला झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विनू आता सर्वांच्या समोर आहे आणि तो सर्वांना सांगतोय की माझी मामा जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत मी तिला घराच्या बाहेर कुठेसुद्धा जाऊ देणार नाही. आता विनूच्या पुढे घरातल्या कोणाचंच काही चालत नाही आहे, कारण मधू तर लहान मुलांसारखं करते आणि तिला आता दुरुस्त होण्यासाठी किती दिवस, किती महिने, किती वर्ष लागतील सांगता येत नाही. आणि आता विनूच्या हट्टापुढे सर्वांना मधूला घरामध्ये ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही आहे. खरोखरच मधू लहान मुलासारखं करते तर तिच्या ब्रेनमधले काही पेशी डेड झाल्या असतील का मधू पुन्हा एकदा काही नाटकच करायला लागलेले आहे. राघवचा मात्र मधूवर अजूनही जरासुद्धा विश्वास नाही आहे, पण सिंधूने मात्र तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे. सिंधूचा विश्वासघात होईल का, विनूचा देखील विश्वासघात होईल का आणि पुन्हा एकदा मधू बदला घेण्याचा प्रयत्न करेल का, का मधू बदललेले असेल ते आपल्याला पुढील काही भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.